नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल घट्ट मलाईदार बासुंदी. ही घट्ट बासुंदी होणार आहे की पाहुणेसुद्धा म्हणतील, अरे वा, ही तर हॉटेलमधून आणली की काय. आणि तुम्ही म्हणायचं, नाही हो, आपल्या किचनमधली जादू आहे. पण थांबा, आज मी सांगणार आहे ती एक सिक्रेट ट्रिक, ज्यामुळे बासुंदी होते अगदी घट्ट आणि रिच. पण फ्रेंड्स, ही शेवटी सांगणार आहे बरं का, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्या भांड्यात आपण दूध ठेवणार आहोत ना, त्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यामुळे दूध आपल्याला खाली लागत नाही किंवा खाली जळत देखील नाही. तर आता इथे घेतलं आहे आपण 3 ते 4 लिटर दूध. आणि दूध घ्यायचं आहे मस्त मलाईयुक्त फुल फॅट दूध म्हणतो ना, ते आपण इथे घेणार आहोत. म्हणजे आपली बासुंदी मस्तपैकी घट्ट होणार आहे. तर सर्वात आधी आपण कढईमध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता सुरू होते बासुंदीची खरी परीक्षा. दूध उकळताना थोडं जरी दुर्लक्ष केलं तर दूध म्हणतं, चल मी थोडंसं बाहेर फिरून येतो. म्हणजेच आपलं दूध उतू जाणार बरं का गॅसवरती. त्यामुळे गॅसही खराब, कामही वाढणार. म्हणून तुम्ही काय करायचं की दूध सतत हलवत राहायचं, हे लक्षात ठेवा. आणि आता गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे. दूध उकळू द्यायचं आहे. आता दूध पातेल्यातून उतू जाऊ नये म्हणून एक तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगत आहे, ऐका. तर आपण दुधाच्या भांड्यावरती ही जी पळी ना, तिशी उलटी ठेवायची. यामुळे काय होतं की दूध जरी वरती आलं तरी पण ते उतू जात नाही. तर ही पळी काय करते, ते दूध रोखून धरते वरती येण्यासाठी. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा आणि नक्कीच फॉलो करा. आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दूध वरती आलेलं आहे, परंतु उतू गेलं नाही. म्हणजे पळीची किती छान कमाल आहे ना. दूध शक्यतोवर कढईमध्ये टाका. जर कढई नसेल तर मोठं पातेलं घेतलं तरी चालेल. आणि मोठं पातेलं मात्र जाडबुडाचं पाहिजे बरं का, नाही तर दुधाची बासुंदी होऊन ती बासुंदी खालून जळायला सुरुवात होते. तर जाडबुडाचं पातेलं घ्यायला विसरू नका. तर आता आपण 2 ते 3 मिनिटं दूध घट्ट करणार आहोत. आता दूध हळूहळू घट्ट होईल. कढईच्या बाजूला लागलेली मलाईसुद्धा आपण काढून घ्यायची आहे. ती काढून आपण दुधामध्ये परत टाकायची. नाही तर असं नाही केलं तर ते भांड्याला पूर्णपणे चिटकून ते वाया जातं. त्यामुळे भांड्याच्या आजूबाजूला जे कडांना जी साय येते ना, ती सतत चमच्याने काढत राहायची आहे. त्यामुळे बासुंदी सुपर क्रीमी होते. आता हे दूध आपण मंद आचेवर ठेवायचं आहे. आणि तुमचे काय राहिलेले कामं असतील ते तुम्ही करून घ्या तोवर. हां, जर तुम्हाला कामच नाही, तुम्ही फावल्या वेळात ही बासुंदी बनवत आहात, तर मग खांबेखम तुम्ही गॅसच्या समोर उभे राहा आणि मोठ्या आचेवरती पटापट ही बासुंदी बनवून घ्या. परंतु मी तर कामाच्या वेळेतच ही बासुंदी बनवत आहे. त्यामुळे मंद आचेवर मस्तपैकी दूध ठेवून दिलेलं आहे. आणि बाकीचे कामं देखील माझे होत आहेत. आणि मधल्या वेळेमध्ये मी सतत आपलं दूध हलवत आहे. तुम्ही बघू शकता दूध चांगलं आटलेलं आहे. जवळपास 5 ते 10 मिनिटं झालेले. आता दूध हळूहळू कमी होत जाईल. कढईच्या बाजूला लागलेली मलाई काढून आपण पुन्हा दुधात टाकायची आहे. यामुळे बासुंदी खूप छान क्रीमी होते आणि चवदार देखील होते. आता हीच ती मलाई आहे जी बासुंदीला बनवते 5 स्टार डेझर्ट. आता त्यामध्ये आपण साखर घालायची आहे, वेलची पावडर, केशर टाकायचं आहे या स्टेजला. आता यामध्ये मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे. आता अर्थात हे तुमच्या चवीवरती अवलंबून आहे, तुम्हाला कसं गोड लागतं. कमी गोड लागतं तर तुम्ही कमी साखर घाला. जास्त गोड हवं असेल तर मग तुम्ही थोडी जास्त साखर घालू शकतात. आता साखर घातल्यानंतर मग आता थांबू नका बरं का, परत चमच्याने ते सतत हलवत राहा. कारण साखर विरघळायच्या ऐवजी साखर भांडायला लागते आणि खालून आपली बासुंदी जळायला लागते आणि मग जळका वास लागतो. तेवढं तुम्ही टिप लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही खूप प्रमाणामध्ये करत असाल ना बासुंदी 5 लिटर 10 लिटरची, तर तुम्ही तळाशी एक वाटी टाका किंवा आपण बशी देखील टाकू शकतो. त्यामुळे बासुंदी अजिबात जळत नाही. ही जुन्या लोकांची एक ट्रिक आहे. आता इथं बघा दूध पुन्हा मी उकळून घेतलेलं आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आपलं दूध देखील आटून गेलेलं आहे बऱ्यापैकी. ते कलर देखील पूर्णपणे चेंज व्हायला आलेला आहे. तर आता बासुंदी गोड झाली की नाही किंवा फिक्की झाली का हे बघण्यासाठी आपण थोडंसं चमचाभर दूध घ्यायचं आहे. थोडी चव बघूया. इथे जर आपण वाटते की फिक्की झाली तर आपण साखर ह्या स्टेजला वाढवू शकतो. आता या बासुंदीमध्ये आपण केसर घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तुम्ही केसर भिजू देखील घालू शकतात वाटीमध्ये आणि मग ते वापरू शकतात. परंतु दूध गरम असल्यामुळे यामध्ये मी केसर टाकल्यास केसरचा रंग लगेच उतरणार आहे. आणि आता ही बासुंदी मी रात्रीच करत असल्यामुळे सकाळपर्यंत याला खूप छान कलर येणार आहे आपल्या केशराचा. तर आपली ही केसरयुक्त मलाईदार अशी बासुंदी तयार होणार आहे फ्रेंड्स. बासुंदीला मस्त उकळी आलेली आहे. बासुंदीची मेन प्रोसिजरच उकळणे आहे. त्यामुळे बासुंदीला उकळायला खूप लागतं. उकळल्याशिवाय ती घट्टच होणार नाही फ्रेंड्स. त्यामुळे याला सतत उकळत राहायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण काही इन्ग्रेडियंट्स टाकू ना, तेव्हा त्याला एक उकळी येण्याचं फार महत्त्व आहे. आता या उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत सुकामेवा. लो टू मिडियम फ्लेमवरती उकळायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बदाम. तुम्ही हे बदाम रात्र भिजू देखील घालू शकतात किंवा याला अशीच आपण सुरीने कापून घ्यायचे आहे. याचे काप आपण टाकणार आहोत. आता काजू देखील आपण टाकून घेणार आहोत. आता पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळं मिश्रण छान घट्ट होईल. आता आपण टाकत आहोत चारोळी. चारोळीशिवाय तर बासुंदीला चवच नाही. अतिशय मस्त चविष्ट अशी बासुंदी लागते चारोळी टाकल्यामुळे.
आता बासुंदी अजून सुंदर होण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी इथं आपण टाकलं आहे जायफळ. जायफळाचा गुणधर्म असा आहे की बासुंदी पचायला हलकी होऊन जाते, त्यामुळे आपण जायफळ घातलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आपण यामध्ये इलायची पावडर घालणार आहोत. इलायची पावडर मी इथं घरीच मिक्सरला बारीक केलेली आहे साखरेसोबत. ती आपण एक चमचाभर घालायची आहे. तर इलायची पावडर आणि जायफळामुळे सुगंध देखील खूप छान येतो. आता पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बासुंदी चांगली घट्ट व्हायला आलेली आहे. जर तुम्हाला वाटते की इथं अजून आपल्याला घट्ट बासुंदी हवी आहे, तुम्हाला दुसरं काही टाकायचं नसेल किंवा तुम्हाला साधी देखील बासुंदी घट्ट होणार असते, परंतु असतं ना काही लोकांचं खूप घट्ट पाहिजे आपल्याला पुरीसोबत खायची आहे, तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही मावा देखील घालू शकतात. ही आहे आपल्या व्हिडिओची आजची स्पेशल ट्रिक. महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे मावा अजिबात दुधात टाकलेला सूट होत नसल्यामुळे मी यात मावा घातला नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही नक्की घालू शकतात. मी फक्त तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. त्याशिवाय सुद्धा इथं माझी बासुंदी मस्त घट्टसर झालेली आहे. काही लोकांना मावा सूट होत नसतो, त्यांनी मावा टाकू नये. आपण एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, थंडगार पाणी घालायचं आणि त्यावरती आपले बासुंदीचे जे पातेलं आहे ना ते आपण ठेवून द्यायचं आणि त्यावर एक पांढरा शुभ्र कपडा अंथरायचा. जर कपडा टाकायचा नसेल तुम्ही चाळण ठेवली तरी पण चालणार आहे, त्याला हवा लागली पाहिजे. आता बघा किती छान घट्ट आणि मलाईदार बासुंदी तयार झालेली आहे. जेव्हा चमच्याने मलाई काढली ना तर हाताएवढी जाड मलाई आलेली आहे. काय मग करताय ना बासुंदी पुरीचा बेत या गुढीपाडव्याला? नक्की करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. तर अशाच मजेशीर रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, बनवत राहा. बाय बाय.